नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत वन लाइनर स्वरूपामध्ये। तर आजचा आपला पहिला प्रश्न, मिस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर फातिमा बॉश यांनी। यानंतर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर 20 पदके। यानंतर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक। यानंतर पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विवेक सिंगला यांची। यानंतर कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केला? तर अमेरिका व UAE या। यानंतर सुनापूर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच ब्लू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे। तर हे समुद्र किनारे कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा। यानंतर 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर आपल्या भारतातील कोणते राज्य 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले? तर गोवा। यानंतर IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कुमार संगकारा यांची। यानंतर 10वा प्रश्न, 2025 ATP फायनल स्पर्धा कोणी जिंकली आहे? जे जेनिक सिन्नर यांनी जिंकले आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। तर प्रश्न पाहून घेऊया। तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात नुकताच आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।